27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा करण्यात येतो। पण तुम्हाला माहितीये का आपली मराठी भाषा कशी निर्माण झाली? जर माहित नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। मराठी भाषा ही इंडो आर्यन भाषा कुटुंबातील आहे आणि तिची व्युत्पत्ती ही महाराष्ट्री प्राकृत या अपभ्रंशातून झाली आहे। साधारण 1500 वर्षापूर्वी प्राकृतचे महाराष्ट्री या बोली भाषेमध्ये रूपांतर झाले आणि त्यानंतर 10व्या आणि 13व्या शतकाच्या दरम्यान त्याचे जुनी मराठी अर्थात जे आपण आधी बोलत होतो त्या मराठीमध्ये रूपांतर झाले। या भाषेचा मूलभूत आधार म्हणजेच प्राकृत आणि त्यानंतरची अपभ्रंश भाषा। यानंतर सातवाहन राजवटीत म्हणजेच सुमारे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात महाराष्ट्री प्राकृत भाषा ही प्रमुख भाषा होती, जिचा विकास मराठीत झाला। या भाषेचे पहिले प्राचीन पुरावे 739 CE च्या सातारा येथल्या ताम्रपटात मिळतात। तर 10व्या आणि 11व्या शतकातील शिलालेखांमध्ये मराठीचा वापर आढळतो। तुम्हाला हे अक्षी येथील शिलालेखांमध्ये सुद्धा दिसून येईल। तर मराठी भाषेचा साहित्यिक विकास हा लीळाचरित्र या ग्रंथाने झाला। यानंतर महानुभाव साहित्य आणि त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीने देखील मराठी साहित्याचा विकास केला। सुरुवातीला मोडी लिपीचा वापर करण्यात येत होता, पण कालांतराने देवनागरीचा विकास झाला आणि ही भाषा समृद्ध झाली। थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्री प्राकृत, अपभ्रंश, जुनी मराठी आणि नवीन मराठी अर्थात आधुनिक मराठी असा हा मराठीचा प्रवास। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा, कमेंट करून कळवा आणि YouTubeला सबस्क्राईब करायला विसरू नका।